लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये मराठा आरक्षण, मराठा समाज आणि जरांगे पाटील यांच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करण्यात आले. त्या प्रत्येक आरोपाला जरांगे पाटलांनी संभाजीनगर येथून उत्तर दिलेलं आहे. अतिशय परखड अशा पद्धतीने त्यांनी मत मांडलेलं आहे. चला त्यांचं भाषण ऐकू. आता एकजूट झाल्याशिवाय पर्याय नाही आणि एकदाच मराठ्यांचं करोडोच्या संख्येनं वादळ उसळलं. माझं हे स्वप्न होतं की माझा समाज एकत्र आला पाहिजे, माझा समाज पुढे गेला पाहिजे. आपण आपल्या जीवनात कोणती अपेक्षा नाही ठेवली, आजपर्यंत ठेवली ना पुढे कधी ठेवणार हा शब्द आहे माझा तुम्हाला. कित्येक जणांना तरी वाटत होता हा मराठा समाज एकत्र नाही आला पाहिजे. ही मराठा देशाच्या पाठीवर एक अशी जात आहे, ही जर एकत्र आली त्याला हवं ते मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्यांचं दुसरं स्वप्न होतं मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळू द्यायचं नाही. हे दोन स्वप्न घेऊन ते 70 वर्षापासून वाटचाल करत होते आणि ते रचलेलं षडयंत्र ते यशस्वी सुद्धा होत होते मायबापाव. त्याला कारण होतं तुम्ही आणि मी एकत्र येत नव्हतो आणि आपल्या लेकराचा घात आपल्याच हाताने होत होता. शेवटी मराठ्यांनी मनावर घेतलं मराठा एकही करायचा आणि मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळवून द्यायचं. भीती घातली जायची. मराठ्यांनी ओबीसीतून आरक्षण मागायचं नाही, भीती घातली जायची. अय बाबा बालसर काय करतोय, लय अवघड कार्यक्रम आहे. ते सगळं खरं आहे तुमचं. मागं दिसणार नाही, पुढे त्यांना मागं दिसायची गरजच नाही, त्यांना मी दिसलो पाहिजे. एकदा दाखवा रे किती जनसागर उसळला. एकदा सगळे मोबाईल चालू करून मीडियाच्या बांधवांनी दाखवा बरं महाराष्ट्राला. सगळ्यांना मोबाईलच्या बॅटरी सुरू करा. हे उसळलेला जनसागर एकदा या राज्याला दिसू द्या. मीडियाच्या बांधवांना विनंती, ही सगळा जनसागर या महाराष्ट्राला एकदा दाखवा. डेंजर आ गया मोहल्ले बस. आपला विषय चालला होता की सगळ्यांचं स्वप्न होतं मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळू द्यायचं नाही आणि नेमका मराठ्यांनी तिथंच हात घातला. काय होत होतं हे तुम्हाला एका 10 मिनिटाच्या आत मी सांगतो. मराठा आता एक झालाय तर मराठ्यांनी आरक्षण आणि एकजुटही शिकून घ्या. आता ही शक्ती आपल्याला वयाला जाऊ द्यायची नाही. कोणावर अन्याय करायचा नाही, पण कोणाचा अन्याय खपवून घ्यायचा सुद्धा नाही. मायबापा त्यांचं षडयंत्र होतं मराठ्यांना ओबीसीत आरक्षण मिळू द्यायचं नाही आणि आपल्यालाही माहित नव्हतं आपलं आरक्षण नेमकं कुठे. काही लोकांचं असं म्हणणं आहे की मी जातीवाद करतोय. मी काही मीडियाच्या बांधवांनी मला प्रश्न विचारला, मराठा आणि ओबीसी वाद होतोय. ए खाली बसा, खाली बसा, गप्प बसता तुम्ही इकडचे नाही, चला व्हा बाहेर तुम्ही सगळे. इथं आरक्षणासाठी आमचा जीव चाललाय आणि तुमचा काय धिंगाण घालायला आले काय? इथं सगळ्यांचं म्हणणं होतं मराठा आणि ओबीसी वाद होतोय. वाद केला कोणी? माझं एक तरी स्टेटमेंट दाखवा की मी अगोदर ओबीसी बांधवांना दुखवलंय म्हणून. विरोध करणार तुम्ही, परत तुम्हीच म्हणणार की मराठा आणि ओबीसी वाद होतोय.
गावखेड्यातल्या एकाही ओबीसी बांधवाला आतापर्यंत मी किंवा माझ्या मराठा समाजानं दुखवलेलं नाही आणि कधी दुखवणार पण नाही. कारण गावखेड्यात आम्हाला एकत्र राहायचंय, एकमेकाच्या मदतीला यायचंय, एकमेकाच्या सुखादुःखात आम्ही जातोय. ओबीसीचं दुःख हे मराठ्यांचं आहे, मराठ्यांचं ओबीसीचं दुःख हे ओबीसीचं आहे. ही आजही गावखेड्यात परिस्थिती आहे. जातीवाद केला कोणी? तुम्ही आम्हाला जातीवादी म्हणता कसे? तुम्ही अगोदर बोलल्याशिवाय मी किंवा माझा मराठा समाज कधी बोललेला नाही. 13 तारखेपर्यंत मतदानापर्यंत मी चांगला होतो किंवा माझा मराठा समाज चांगला होता. एकदा 13 तारीख झाली, मतदान संपलं, गुरगुर करायला पुन्हा सुरुवात केली. ही तुमची नियत. आम्ही तुम्हाला कधी जातीत तोडलं नाही आणि जातीत तोडायचा प्रश्नच येत नाही. कारण हा महाराष्ट्र पुरोगामी विचाराचा आहे. जसाच तो पुरोगामी विचार मराठ्यांसाठी आहे तसाच बाकीच्यांसाठी सुद्धा असला पाहिजे. मी माझ्या मराठ्यांना या संभाजीनगर मधून आवाहन करतोय आणि याच्या अगोदर मी 6 दिवसापूर्वी केलंय. सगळ्यांनी शांत राहा. माझा समाज सुद्धा शांत आहे. काय चुका करतायत कोण बघू. 1 महिनाभर शांत राहा. काही जण म्हणलेत निवडणूक झाल्यावर बघू, मतदान झाल्यावर बघू. काय बघशील रे तू? तरी पण मराठ्यांनी शांत राहा. कोण काय चुका करतंय आपल्याला काही शहाण्या माणसांनी सांगितलंय. आपण शांत राहा. त्यांचेच लोक त्यांना पाडणार आहेत, नाव मराठ्यांचं घेणार आहे. आपण शांत राहा. कोण काय करतंय तुम्ही बघा. म्हणून त्या शहाण्या माणसाच्या शब्दावरती मी मराठ्यांना आव्हान केलंय आणि आजही महाराष्ट्रातल्या मराठ्यांना या संभाजीनगरच्या नगरीतून आव्हान करतो, सगळ्यांनी शांत राहा. कोणी काय पोस्ट टाकल्या त्याचं नाव लिहून ठेवा. कोण पडला कोण निवडून आला याचं उत्तर मराठ्यांनी देऊ नका. कोण मराठ्यांच्या अंगावरती कार्यकर्ते घालतोय याच्यावर बारकाईने लक्ष ठेवा. हो द्या चूक एखादी, 1 महिनाभर बघू. शेवटी नरड्याला लागल्यावर आमचा नाविलाज. तुम्ही तुमच्या लोकांना सांगितलं पाहिजे जातीवाद नको. आम्हाला एकट्याची जबाबदारी नाही ती. तरी एक जबाबदार म्हणून मराठा उताळा नाहीये, दमदार आहे. आम्ही शांततेत बघू काय काय कोण करतंय आणि त्याच्यात 2 कामं सांगतो तुम्हाला आजच. तुमच्यावर जर वेळ आली, तुमचा जर काही घातपात होण्याचा अंदाज दिसला, मी शांत बसा म्हणून शांत बसू नका. स्वतःच स्वसंरक्षण तरी करा. मात्र 1 महिनाभर सगळ्यांनी शांत राहा. कोण कोण काय काय करतोय ते बघू. कामात 2 सांगतो. पहिलं काम, जी जात जातीवाद करून मराठ्यांच्या अंगावर येईल त्या जातीचा त्यांचा नेता पुढच्या काळात कधीच निवडून येऊ द्यायचा नाही. जाहीर त्याचं नाव घेऊन त्याला विरोध करायचा. याला सत्तेत नाही जाऊ द्यायचं. मग वेळ जर आली आपला उमेदवार द्यायचा नाही, पण त्याला पाडल्याशिवाय शांत बसायचं नाही. नसता त्यानं त्याच्या जातीला समजून सांगायचं जातीवाद होऊ देऊ नको म्हणून. दुसरं काम, शांतता याच्यासाठी आपल्याकडून आपल्याला जातीवाद नाही होऊ द्यायचा. ते ज्यावेळेस जातीवाद करतील त्यावेळेस ज्या लोकांनी आपल्याला सांगितलं शांततेची भूमिका असली पाहिजे
आपण शहाणपणाची भूमिका घ्यायची ते घेणार नाहीये. त्यावेळेस आपल्याबद्दल कोणी कोणी चुका केल्या त्या माणसाला एकदा दाखवू आणि 1 महिन्याच्या नंतर ठरवू काय करायचं. कारण सहनशीलता सहन करण्याच्या आम्हाला सुद्धा मर्यादा आहे. त्यांनी आव्हान केलं पाहिजे. झालं गेलं विसरून जा, निवडणुका झाल्यात, परंतु ते तसं करत नाहीये. बीड जिल्हा असो किंवा महाराष्ट्र असो, या संभाजीनगरच्या नगरीतून सांगतो, माझ्या मराठ्यांच्या माणसाला कोणाकडून धक्का लागता कामा नये. जबाबदारी तुमची आहे. पुन्हा आम्हाला म्हणू नका तुम्ही तिकडे का निघाला. मी 1 महिना शांत बसणार, माझा मराठा समाजही शांत बसणार. पण जर या महिन्यात आमच्या मराठ्यावर अन्याय झाला तर माझ्या मराठा समाजाला चांगलं माहिती आहे गुंडगिरीचे आडे उद्ध्वस्त करायचे कसे. तुम्ही आम्हाला जातीवादी ठरवता कसे. उपोषण शांततेत तुम्हीच आमच्यावर हल्ले करणार, तुम्ही आमच्या विरोधात मोर्चे काढणार. क्रांती मोर्चे निघाले, मूक मोर्चे शांततेत होते. आम्हाला जातीवादी म्हणताय. प्रतिमोर्चे काढले कोणी. कोण जातीवादी. माझं मराठ्यांचा हक्काचं असणारं आरक्षण मी मागतोय, त्याला विरोध केला कोणी. तुम्ही आम्हाला जातीवादी म्हणता कसे. त्याचं सोडून द्या. तेव्हा कुठं हल्लत नाही राहिला दिसला रे तुम्हाला. आपल्या नादी लागल्यावर तसंच होत असतं. कारण मी एकदा मागा लागलो ना, दुमता टिमता करूस तर खाली टेकूस तर माग हटत नाही. म्हणूनच बाकीच्याला सांगतो, जातीच्या जीवावरती माझ्या मराठ्यावर अन्याय करू नका. तुम्हाला राजकारणातून कायम संपविल मी आणि माझा मराठा समाज सुद्धा. तुम्ही आज निवडून येताल, पडताल, तुम्हाला वाटत असं होऊन गेलं पुढं लगेच विधानसभा आहे. ज्या जातीच्या लोकांनी मराठ्यांना त्रास दिला तिथं वेळे प्रसंगी उमेदवार देणार नाहीत, पण तुला पाडल्याशिवाय मराठी माग हटणार नाही. त्यामुळे आतापासून सावध राहा आणि होणारा जातीवाद बंद करायच्या कामाला लागा. नसता तुमची दशा त्याच्यासारखीच होईल. तेव्हा किती कांदे सध्या समाजानं काय करायचं आणि काय नाही करायचं हे आपलं फायनल ठरलंय. आपण सगळ्यांनी शांत राहायचंय. कोणी कोणावर टीका करायची नाही. आपल्यावर कोण पोस्ट करतोय, कोण वाद घडवून आणतो याच्यावर बारकाईने लक्ष ठेवायचं. आणि आता निकाल लागल्याच्या नंतर कोणाचा जय जयकार करायचा नाही. पडणाराचा नाही आणि निवडून आलेलाचा नाही. माय बापा हो, त्या गुलालात माझ्या मराठ्यांना आनंद नाहीये. माझ्या करोडो मराठ्यांच्या लेकरांच्या डोक्यावरती आरक्षण देऊन गुलाल टाकायचा आहे, त्याच्यात आपल्याला आनंद आहे. आणि हे किती आडवे उद्या ते आपण घेणार आहे. एकजूट अशीच राहू द्या. एकजूट फुटू देऊ नका. जात मोठे करायचे, जातीचे लेकर मोठे करायचे, यासाठी लढायचं. सगळे म्हणत होते मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाहीत. मिळालं का नाही. थोडं राहिलं आता सगळ्या स्वारीची अंमलबजावणी. ती बी आणल्याशिवाय माग हटत नाही. शब्द आहे माझा तुम्हाला. फक्त तुम्ही एकजूट फुटू देऊ नका. मला तर लय घाबरीत होते, तुम्हाला माहित आहे की नाही काय माहित. मला म्हणायचे ओबीसीतून जर आरक्षण मागितलं तर दंगली होत्या. म्हणलं कशामुळं. ते म्हणले ओबीसीतून तुम्ही आरक्षण मागू नका, वेगळं मागा. म्हणलं पण दंगली कशामुळे होत्या ते तर सांग. गोडीत येऊन म्हणायची बरं का, तसली टप्पर नाही आपल्याकडे यायची कोणाची. ते म्हणायचं दंगली होत्या. म्हणलं कारण. ते म्हणले काय ओबीसीतून आरक्षण मागितलं की दंगली होते. एक अंदाजा लावला मी,
इथून पाठीमागे सुद्धा असंच होत असावं 70 वर्षात लढा यशस्वी व्हायला आला की भीती दाखवत असतील. मला एक सांगा माय बापा, तुम्हालाच प्रश्न विचारतो, दंगली होते कस काय? समजा तुमच्या नावावर 5 एकर जमीन आहे आणि त्यातली 2च एकर जमीन तुम्ही खाताय, 3 एकर जमीन कुठे तुम्हाला माहितच नाही. तुमचे लेकरं उपाशी मारायला लागले तुमच्या हक्काची 5 एकर जमीन असून. पण काही दिवसानं महसूल विभागानं तुम्हाला ती जमीन मोजून दिली. त्यांनी सांगितलं तुमची 5 एकर जमीन सापडली, 2 एकर तुम्ही खाताय, ही तुमची 3 एकर ही तुम्ही घ्या. तुम्ही ती जमीन मागितली, ही जमीन माझी येते. आता ज्याच्याकडे होती तो तुम्हाला काय म्हणला माहितीये का? जर ही जमीन घेशील तर भांडण होईल, दंगली होईल. मग तुम्ही सोडून देणार का आता? तसंच आरक्षणाचा कचका होता. ओबीसीत मराठ्याचं आरक्षण ते म्हणले दंगली होती, मागितलं. म्हणलं हो देव, दंगल कसली असती बघायची मला. दंगली झाल्या का? त्याचं कारण मराठ्यांचा हक्काचं आहे. 200 वर्षापूर्वीच्या नोंदी सापडल्यात मायबाप. मंडल कमिशननं ज्यावेळेस आरक्षण दिलं, एका इंग्रजाच्या अहवालावर दिलं. 1967 ला जे ओबीसीला आरक्षण दिलं, फक्त एका शासन निर्णयावर दिले. या मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणात असणाऱ्या शेकडो वर्षाच्या नोंदी आहेत. शेकडो वर्षाच्या. या भारत देशावर सगळ्यात ओरिजिनल ओबीसी कोण असेल तर तो फक्त मराठा. कारण त्याच्या शासकीय नोंदी सापडल्या. तरी म्हणतात ओबीसी आरक्षणात येऊ नका, ओबीसी आणि मराठा वादी. आमच्या नोंदी असून तुम्ही येऊ नका म्हणताय, याचा अर्थ जातीवाद तुम्ही करताय आम्ही नाही. तुमच्या कोणत्या नोंदी सापडल्या? आमच्या तर नोंदी आहेत, तरी आम्हाला आरक्षण नाही. तुम्हाला माहिती आहे याचा कधी वाईट परिणाम झालाय? माझा लाखांना मराठ्यांचा तरुण शिकलेला असताना सुशिक्षित बेकार म्हणून घरी पडलाय. साध्या साध्या कंपनीत त्याला काम करायची वेळ आली. आई बापाला कंपनीमध्ये काम करायचं, राब राब शेतात राबायचं आणि मुलं शिकवायची. या आरक्षणाला पाहिजे त्या मुलाला नोकरी लागत नाहीये, त्याला उच्च शिक्षण घेता येत नाही. काय पाप केलंय माझ्या मराठ्याच्या पोरानं? त्याच्या हक्काचं आरक्षण असून देत नाही. नोकर भरतीमध्ये सुद्धा भरती झालेल्या मराठ्यांची भरती होत नाहीये. त्यांना केंद्रीय कॉलेज मिळत नाहीत. हक्काचं आरक्षण असून ज्या मुलानं स्वप्न बघितलं, ज्या बापानं स्वप्न बघितलंय माझा लेकरू अधिकारी होईल, या आरक्षणापायी त्या बापाचा आणि त्या लेकराच्या स्वप्नाची सुद्धा राखरांगोळी झाली. आरक्षणाची किंमत 1% भोगलेले लेकराला विचारा, ते घरी रडत येतं त्यावेळेस कळत आहे आरक्षणाची काय किंमत आहे. ज्या आई बापानं कर्ज काढून लेकरं शिकवले त्यांना विचारा आरक्षणाची काय किंमत आहे. नोकरदार वर्ग सुद्धा 1-1 रुपये मागे टाकून लेकरं शिकवतोय. नाही त्याला त्याच्या मनासारखं शिक्षण घेता येत आणि नोकरी करतायत. आमचं हक्काचं आरक्षण असून तुम्ही आम्हाला म्हणताय ओबीसी आणि मराठा वाद होतोय. कारण ते मराठ्यांचा हक्काच आहे. आम्ही कोणाचा हिसकून नाही घेत. खाल्लं तुम्ही खूप दिवस, आमचं आहे ते त्या म्हणतोय. कोणाच्या आरक्षणाला नाही धक्का लागत, कसा नाही लागत ते सुद्धा मोजा. ते येवल्यावाला म्हणतो आम्ही एकटे 60%. चल बाबा तू म्हणतो तसं आता मराठ्यांना मोजा. 60% ओबीसी, 34% मराठा, किती झाले? 20% SC ST, 150% लोकसंख्या असते राज्याची देशाची. तू का बधीर समजतो का काय? आम्हाला खातो किती दिवस. दुसरा पॉइंट आणला म्हणे एसटी फुल भरलेली, म्हणजे ओबीसी आरक्षणानं
नेते माझ्याकडे येतात बघा, मंत्री लोक चर्चाला, ते म्हणतात एसटी फुले राव. म्हणलं मला दार उघडून बघू दे. म्हणलोय मी, तुम्ही मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून बघितलं असेल, मीडियाच्या बांधवाने लय साथ दिली आहे मराठीच्या आंदोलनाला. हो, त्याला म्हणलं एसटीचं दार उघड्या, मला टुकून बघून द्या. किती लोक बसले, ते एकटं टांगड्याला मग बसलं. म्हणलं सतत खुर्च्यावर टंगडी सकट बाहेर ओढतो. नाही नाही म्हणते तसं बघता येत नाही. म्हणलं मग आम्ही ओबीसीतच घेत असतो, बघता येत नाही तर. एसटी फुल नाहीच आहे. यांनी काचा लावल्या, दारं लावून घेतले, आत मोकळी, फक्त दुसऱ्याला बसू द्यायचे नाही. नियत चांगली नाही, खायची सवय लागली. चारी बाजूनं लोकांचं वर पाडायची सवय लागली. बरं त्याने एकट्यानं नाही खाल्लं, ओबीसी महामंडळ एकट्याने 80% खाल्लंय त्यांनी. 12 बलुतेदारांना वेगळा प्रवर्ग करायचा एका शासन निर्णयावर, किंवा नुसता सचिवाने किंवा सहसचिवाने जरी आज सूचना केल्या तरी 12 बलुतेदारांचा वेगळा प्रवर्ग होतो, तरीही केला जात नाही. मुस्लिमांना आरक्षण दिलं जात नाही, दलितांचे प्रश्न सोडवले जात नाहीत, आणि ज्या आरक्षणाला धक्काच लागत नाही त्यांचा मराठ्यांना सगळ्यात जास्त विरोधी. आपल्यामुळं एनटी आणि व्हिजेंटीला धक्का लागत नाही, कारण त्यांचा वेगळा प्रवर्ग आहे. वंजारी बांधवांनी धनगर बांधवांना मराठ्यांच्या आरक्षणामुळे धक्का लागत नाही. आपलं भांडण 19% आरक्षणात, तरीही ते त्यांनाच बोलितो सभेला, तुम्ही या. त्याच्यात दम नाही ना, त्याला सभेला धनगर बांधव लागतो, 12 बलुतेदार लागतो. एकदाही धनगर बांधवांना आरक्षण द्या असा एकही शब्द त्यांनी काढला नाही आतापर्यंत, एकही. पण मी शब्द दिलेला आहे, आणि मी एकदा शब्द दिलाय, मरायला सुद्धा भेट नसतो. धनगर बांधवाला मुस्लिमाला आरक्षण कसं मिळत नाही तेच मी बघतो. हे मी त्यांना शब्द दिलेला आणि खरा करून दाखवणार आहे. ते सोबत येऊ अथवा न येऊ, ते विरोध करो या ना करो, मराठ्यांनी मात्र आपला ज्वलंत प्रश्न सुटल्याच्या नंतर त्यासाठी लढायचं. आणि यांचं सगळ्यात मोठं दुःख नाही तेवढं तुम्हाला सांगतो. या सरकारच्या लक्षात आलंय, हे जर असाच राहिला म्हणजे मी, तर हे गोरगरीब मराठे, मुस्लिम, दलित, 12 बलुतेदार, लिंगायत समाज, राजपूत, हे लोक सत्तेत घातल्याशिवाय गप्प बसायचा नाही. आणि मग आपण काय करायचं? म्हणलं तुम्ही गारी गारी का थोडे दिवस. मग नवीन डाव टाकला त्यांनी, म्हणले याला अटक करा मला. मग माझ्या विरुद्ध SIT नेमली. माहिती आहे तुम्हाला? अर्ध्यालाच माहिती काय, माया पुढे आणून तर बसेल नाही तुम्हाला नसतं. SIT नेमली. आता हे मला जेलला टाकणार आहे. दुसरा एक डाव आहे, ते एक आणि आणखीन एक. रोज माझ्यावर 2-4 गुन्हे दाखल करतात, रोज. का? त्याचं कारण मला राज्यातून तडीपार करायचं. येडे डोक्याचं. आता मला राज्यातून तडीपार केल्यावर मी लय शहाणा आहे, मी दुसऱ्या राज्यात जाईन, इकडे मराठी तिकडे बोलले, तिकडे राज्यात मोर्चे काढी. यांना सोडणार नाही मी. तो डाव यांचा फेल झाला. मग दुसरा डाव आता SITचा. म्हणे SIT नेमा, याला जेलला टाकून द्या. मी जेलात जाईल, मी जेलमध्ये सडन, पण मराठ्यांची आयुष्यभर गद्दारी नाही करणार. मी जेलात जाईल, जेलातले सगळे मराठ्याचे कैदी एकत्र करीत जेलात मोर्चा काढी. मी आत्याला सुद्धा झोपा नाही येऊ देणार, कारण मी माझं जीवन या समाजासाठी अर्पण केलंय. माझं एकच स्वप्न आहे, माझ्या मराठ्यांच्या लेकराच्या अंगावर आरक्षण देऊन मला वर्दी बघायची. त्यामुळे मी भेट नाही. आणि फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब, तुम्ही मला जेलात टाकताल, पण हे 6 करोड मराठ्यांचा आग्यामुळे
कसं गप्प असाल? असे स्वप्न नका बघू. हे स्वप्न बघायचे बंद करा आणि गोडी गुलाबीनं प्रस्त मार्गी काढा. आधी सुद्धा तुम्ही काढली, सगळ्या सोयऱ्यांची आधी सुद्धा तुम्ही काढली, तिच्या अंमलबजावणी करा. बाकीच्या भानगडीत पडू नका. तुम्ही मला आंदोलनात हलक्यात घेतलाय, राजकारणात सुद्धा हलक्यात घेऊ नका. सगळ्याचे तांगे पलटी करीन मी, त्याशिवाय शांत बसायचं नाही. सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी आम्हाला राजकारण नाही करायचं, ते माझा मार्ग नाहीये. मला आणि माझ्या समाजाला राजकारणात नाही जायचं. आमचं आरक्षण आम्हाला द्या. तुमचं राजकारण तुम्हाला लकला. तुम्हालाही सांगतोय, कोणत्या नेत्याच्या पुढे 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 करायचं जरा बंद करा. तुमचे लेकर अधिकारी करायचं बघा, त्यांना शिक्षण द्या, आरक्षणातून अधिकारी बनवा. तुमच्याच लेकराच्या माग माग पुढे पळती रे. यांच्या चपला उचलायचा बंद करा. नाग लागलेला पूर्ण सोडा जरा राजकारणाचा. रक्त रक्तात आरक्षण राहू द्या. स्वतःचे लेकर मोठं करायचं बघा. या आरक्षणात इतकी ताकद आहे की या महिन्यात पाठीमागच्या आठवड्यापासून 150 पेक्षा जास्त मराठ्यांचे पोर अधिकारी बनलेत आरक्षणाच्या जोरावर. 4 उपजिल्हाधिकारी झालेत. 2 मुली केंद्रात गेल्यात. ज्यांची 21वी रँक आली होती, आरक्षण मिळाल्याच्या नंतर त्या लेकराची 21वी रँक बदलून 2 वर आली आणि केंद्रात हायर दर्जाचे अधिकारी बनले. हे स्वप्न बघा. नेत्याला आणि नेत्याच्या पोराला मोठं करायचं बंद करा. तेव नाही कामाला येणार तुमच्या. तेव निवडून येईपर्यंत चपला सकट तुमच्या पाया पडाल. नंतर तुमच्या लेकराकडे डुकून सुद्धा बघणार नाही. कोणत्या नेत्याची तुम्हाला गरज नाही. तुमच्या जीवावर तो डेअरिंग करतोय. तुम्ही फक्त अंग काढून घ्या, त्याला कुत्र सुद्धा विचारणार नाही. आताच मराठी कार्यक्रमाला जात नव्हते, कसे हाल होते त्यांची. ते मंदिरात आले की लोक घरी जायचे, आणि ते घरी आले की लोक मंदिरात जायचे. काही काहीची साखर वाढलेली, आणखीन दवाखान्यात. त्यांना लोकाशिवाय करमतच नाही. यांच्या भोवती जाऊ नका. मावशी होतो मला एक काम सांगतो. आई किती वाजले रे? आज जर येत नसेल ना आता, ते मायातल्या मागं लागत बाबा. हा आज मग लय मोठं चालून द्या का बरं का तुम्हाला जायचंय? बोलू का शिक मग. हा बिंदास चालून राहत बरं माकर कार्यक्रम. मावशी हो तुम्हाला काम सांगत. थांबाई 9 वाजले का रे? मला भेवच वाटतं 9च्या पुढे हातात हात द्यायचं. 2 कामं करा मराठ्यांनी. आपल्या लेकराला आयुष्याचं आरक्षण द्या, मराठी व्यसनापासून लांब जा. जगाच्या पाठीवर प्रगत जात म्हणून फक्त मराठींची असणार. मला 9 वाजल्यानं मी हातात हात द्यायचाच बंद केलाय. हात धरला सोडितच नाही. त्यांनी टाकलेली असती का घालून महेश सतत फोटो काढित मलाच घोडे लावी दे. फक्त व्यसनापासून लांब जा, आपली जात प्रगत होणार आहे. आणि बांध टोकराचे एक कमी करा. 5-5 पिढ्या झाल्यात लोक आपले बोलणार काय टोकरी तू रे. दिवसभर गावात हिंडत इकडे तिकडं, तिसरा पार जातं खुरपं घेऊन पान टोकरी तू काय टोकरी तू रे. 5-5 पिढ्या झालेत बोलणार. 1700 लोक मी 25-25 वर्ष न बोलणारे एका जागेवर बसवले. या 8-9 महिन्याच्या आंदोलनाच्या काळात पोलीस स्टेशनला मराठींची एकही केस नाही. सध्या भांडत करण्यात मराठी. त्याला काढून घेतो सिंगल मोनोपॅड द्या. मोनोपॅड आहे. दलित मराठा वाद कमी झाला, मुस्लिम मराठा सुद्धा वाद कमी झाला. आणि मलाच म्हणते वरून ह्यो जातीवाद करतो. म्हणजे इतके वाद कमी होऊन मला जातीवादी समजेना. आणि तुम्ही विरोध करता त्याचं काय?
मा शेव तुम्हाला एक काम सांगतो, तुम्हाला आवाज येतो का मा? एकाही नेत्याच्या पुढं पुढं करायचं नाही. हे घराच्या बाहेर चालले, यांना रोज विचारायचं पुढे चालले. मला माहिती आहे तुमच्या जवळच यांचे खटके, हे तुमच्या पुढे जात नाही. यांना रोज विचारायचं तुम्ही पुढे चालले. यांना नाद लागलेला आहे साहेबाचा एक भैया, ते शिकायला गेलं परदेशात तुमच्या मताच्या जोरावर. त्याच्या आज्याला तुम्हीच मोठं केलं, त्याच्या बापाला तुम्हीच केलं, आणि त्याच्या पोराला तुम्हालाच मोठं करायचं आहे. आता जस का मराठीने ठेका घेतला याला निवडून आणण्यात. 20-25 वर्षापूर्वी याजवळ मोटरसायकल नव्हती, 2 कोटीच्या गाडीत बसायला लागला येऊ तुमच्या मताच्या जीवावर.